हॅलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. रेकॉर्डिंग कर. आज आपण भाग 1 टॉपिक नंबर 1 मधील भूगोलाच्या काही शाखा बघणार आहोत. यापूर्वी आपण या टॉपिक मधील विषय प्रवेश, भूगोलाच्या काही व्याख्या, भूगोलाची व्याप्ती या संबंधात चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर प्राकृतिक भूगोलाच्या शाखाही आपण बघितलेल्या आहेत. या तासाला आपण भूगोलाच्या दुसऱ्या ज्या शाखा आहेत त्या शाखा आपण बघणार आहोत. म्हणजेच मागच्या तासाला आपण भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा बघितलेल्या होत्या. त्याच्यामध्ये प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल. त्याच्यातील प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आपण बघितलेल्या होत्या. त्या शाखेमध्ये खगोलीय भूगोल, ज्याला अवकाशशास्त्र आपण म्हणतो, भूरूपशास्त्र म्हणजे पृष्ठावरती जे काही आकार नावारूपाला आलेले आहेत त्यांचा अभ्यास, भूगर्भशास्त्र, पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये काय दडलेलं आहे त्याचा अभ्यास, त्यानंतर सागरशास्त्र, समुद्राविषयी डिटेल आपण अभ्यास बघितलेला होता. त्यानंतर हवामानशास्त्र, हवा आणि हवामानाचा अभ्यास, मृदाशास्त्र, सर्वसाधारणपणे मातीचा आपण अभ्यास केला होता. त्याचबरोबर खनिजशास्त्र, पृथ्वीच्या पोटामध्ये कुठं काय दडलेलं आहे, खनिज आहे त्याचा अभ्यास. त्याच्यानंतर जलशास्त्र, विशेषतः पाण्याचा अभ्यास, आणि जैविक भूगोल, त्याच्यामध्ये 2 शाखा आपण बघितलेल्या होत्या, प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र. या तासाला आपण भूगोलाची दुसरी जी शाखा आहे मानवी भूगोल, आणि त्या मानवी भूगोलाच्या अनेक शाखा आहेत, त्या शाखेंच्या वरती थोडक्यात बघणार आहोत. अर्थात हा जो भाग आजच्या तासाला आपण बघणार आहे तो अभ्यासक्रमाला नाही आहे, पण तो परिपूर्ण भाग होण्यासाठी शाखा कोणत्या आहेत ह्या सर्व करण्यासाठी हा भाग आपल्याला घ्यावा लागेल. यात पहिला जो शाखा आहे म्हणजे प्राकृतिक भूगोलाच्या प्रमुख 2 शाखा आहेत. एक प्राकृतिक भूगोल आणि त्याच्या प्राकृतिक भूगोलाच्या शाखा आपण बघितल्या. दुसरी जी शाखा महत्वाची आहे ती म्हणजे मानवी भूगोल, आणि त्या मानवी भूगोलातल्या अनेक शाखा पुन्हा आहेत. मानवी भूगोल कशाला म्हणायचं तर कुमारी एलन सॅम्पलनं म्हटलेलं आहे, ह्युमन जिओग्राफी इज अ कन्सर्न ऑफ ॲक्युरेट, ऑर्डरली, रॅशनल डिस्क्रिप्शन अँड इंटरप्रिटेशन ऑफ व्हेरियस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द अर्थ सरफेस. म्हणजे काय, पृथ्वीच्या भागाचा आपण जर विचार करायला गेलो तर पृथ्वी अस्थिर स्वरूपाची आहे आणि मानव देखील चंचल स्वरूपाचा आहे. अस्थिर पृथ्वी आणि चंचल मानव यांच्यातील बदलत्या संबंधाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे मानवी भूगोल. म्हणजे पृथ्वीच्या हवामानामध्ये, नैसर्गिक घटकामध्ये काळानुसार बदल होत चाललेला आहे आणि मानवी मन देखील हे चंचल स्वरूपाचं आहे. म्हणजे पृथ्वी अस्थिर आहे आणि मानव देखील अस्थिर आहे, आणि या 2 अस्थिर घटकातील जे संबंध आहेत ते देखील चेंजेबल असणार आहेत, बदल होत जाणारे अशा स्वरूपाचे असणार आहेत. आणि म्हणून अस्थिर पृथ्वी आणि चंचल मानव यांच्यातील बदलत्या संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे मानवी भूगोल. या मानवी भूगोलाच्या अनेक शाखा आहेत. त्या शाखेमध्ये पहिली शाखा आहे ती आर्थिक भूगोल, म्हणजे मानवाच्या आर्थिक अंगांचा अभ्यास करणारी ही शाखा आहे. त्याच्यामध्ये पहिला घटक आहे, पहिली शाखा आहे साधन संपत्ती विषयक भूगोल किंवा रिसोर्स जिओग्राफी. म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागावरती साधन संपत्ती कोणत्या प्रकारची आहे, त्याचं वितरण कसं आहे, त्याची वाढ कशी आहे, साधन संपत्ती अति वापरल्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या कोणत्या आहेत, अशा अनेक घटकांचा अभ्यास ही साधन संपत्ती विषयक भूगोल या शाखेमध्ये होतो. दुसरी शाखा आहे कृषी भूगोल. भारत हा कृषी प्रधान देश आहे. या देशामध्ये शेतीला अनन्यसाधारण असं महत्व आहे.
ते शेतीचे प्रकार कोणते, शेतीची वाढ कशी झाली, शेतीची प्रगती कशी झाली, शेतीमध्ये काही समस्या निर्माण झाली आहेत का, शेतीतील समस्यातून काही उपाय आपण योजलेले आहेत का, अशा कृषीशी संबंधित शेतीच्या प्रकाराच्या संदर्भात, शेतीच्या वितरणाच्या संदर्भामध्ये शेतीचा सखोलपणे अभ्यास या कृषी भूगोल या शाखेमध्ये होताना दिसतो. तिसरा भाग आहे तो म्हणजे औद्योगिक भूगोल, याला इंडस्ट्रियल जिओग्राफी आपण म्हणतो. या औद्योगिक भूगोलामध्ये एखादा उद्योगधंदा स्थापन करण्यासाठी नैसर्गिक घटक कोणते आवश्यक असतात. उदाहरणार्थ पाणी असेल, तिथलं भूपृष्ठ असेल, कामगार असेल, मजूर असतील, वाहतूक व्यवस्था असेल. म्हणजे उद्योगधंदे स्थापन होण्यासाठी त्या उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणाचे घटक कशा प्रकारचे आहेत, त्या उद्योगधंद्यांची वाढ कशी होते, त्याचं वितरण कसं होतं, उद्योगधंदे जास्त वाढल्यामुळे तिथं काही प्रदूषणाच्या निर्माण समस्या होतात का, त्यातून त्या उद्योगधंद्याचं विकेंद्रीकरण कसं केलं जातं, दुसऱ्या ठिकाणी ते कसे नेले जातात, या संबंध घटकांचा अभ्यास औद्योगिक भूगोलामध्ये होताना दिसतो. त्याच्यानंतर चौथी शाखा आहे व्यापारी भूगोल, याला आपण कमर्शियल जिओग्राफी असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक वस्तू किंवा पदार्थ ज्या त्या ठिकाणी जर उत्पादित झाला असता तर व्यापाराची निर्मिती झाली नसते. तसं ते होत नाहीये. प्रत्येक ठिकाणी हवामान वेगळं आहे, शेतीचे प्रकार वेगळे आहेत, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाचेच पिकं घेतली जातात किंवा उत्पादित माल होतो. आणि म्हणून प्रत्येकाला सर्व गोष्टी पाहिजे असल्यामुळे, सर्व पदार्थ पाहिजे असल्यामुळे व्यापाराची निर्मिती झालेली आपल्याला पाहायला मिळते. मग तो व्यापार कसा होतो, मग व्यापार होण्यासाठीच कृषी क्षेत्र किती महत्वाचं आहे, अशा संबंधानं हा अभ्यास होतो. उदाहरणार्थ व्यापारी भूगोलामध्ये एखाद्या कंपनीमध्ये औद्योगिकरणामध्ये पिकवला गेलेला किंवा उत्पादित झालेला जो माल आहे, त्या मालाचा व्यापार सर्वसामान्य खेड्यापर्यंत पोहोचवण्यासाठीचा विचार या व्यापारी भूगोलामध्ये होतो. व्यापार कसा होतो याच्या संदर्भामध्ये याचा डिटेलमध्ये अभ्यास होतो. त्यानंतर विपणन भूगोल, याला मार्केटिंग जिओग्राफी म्हणतो आपण. यामध्ये एखाद्या कारखान्यामध्ये उत्पादित झालेली अनेक पदार्थांची जी संख्या आहे किंवा उत्पादित झालेला जो माल आहे, प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट अगदी खेड्यापाड्यातील गावातील एखाद्या घरापर्यंत कशा पद्धतीनं ती वस्तू पोहोचते, ते प्रोडक्ट पोहोचतं, याच्या संदर्भातला अभ्यास या विपणन भूगोलामध्ये होताना आपल्याला दिसतो. म्हणजे मग स्टेट लेवलचं एखादी संस्था असेल, मग जिल्हा लेवलचे असेल, तालुका लेवलचे असेल, गाव लेवलचे असेल, अगदी किराणा मालाच्या दुकानापर्यंत ती वस्तू कशी पोहोचली जाते. म्हणजे कारखान्यामध्ये निर्माण झालेल्या वस्तूपासून ती गिरायकापर्यंत कशी पोहोचते या संदर्भातला अभ्यास या मार्केटिंग जिओग्राफीमध्ये होतो. 6वा शाखा जी आहे ती म्हणजे वाहतूक भूगोल किंवा त्याला ट्रान्सपोर्ट जिओग्राफी असं म्हणतो. म्हणजे व्यापार असेल, मार्केटिंग असेल, तर हे करत असताना वाहतूक व्यवस्था अतिशय महत्वाची असलेली दिसून येते. ही वाहतूक व्यवस्था कच्चा माल कारखान्यापर्यंत पोहोचवण्यासाठी, कारखान्यात उत्पादित झालेला पक्का माल गिरायकापर्यंत पोहोचवण्यासाठी वाहतूक व्यवस्था अतिशय महत्वाची असते. या वाहतूक व्यवस्थेमध्ये मग रस्ते वाहतूक असेल, रेल्वे वाहतूक असेल, जल वाहतूक असेल, विमान वाहतूक असेल, ह्या चारही वाहतुकीचा समावेश होतो. त्याच्यामध्ये तो डिटेल अभ्यास होताना आपल्याला पाहायला मिळतो. मानवी भूगोलाची पहिली शाखा आर्थिक भूगोल, दुसरी शाखा जी आहे ती म्हणजे सामाजिक भूगोल. या सामाजिक भूगोलामध्ये पुन्हा 2 शाखा पडतात. पहिली शाखा आहे लोकसंख्या भूगोल आणि दुसरी शाखा आहे वसाहत भूगोल. लोकसंख्या भूगोलामध्ये कशाचा अभ्यास होतो, तर लोकसंख्या वाढ म्हणजे काय, लोकसंख्या वाढत कशी चाललेली आहे, तिची ग्रोथ वाढत चालली आहे की कमी झाली आहे, लोकसंख्येचं वितरण कसं झालेलं आहे नैसर्गिक घटकांच्यामुळे जगामध्ये, त्यानंतर लोकसंख्या वाढल्यामुळे काही समस्या निर्माण झालेल्या आहेत काय, जन्मदर कसा आहे, मृत्यूदर कसा आहे, वेगवेगळे लोकसंख्येचे मॉडेल्स म्हणजे काय आहेत. म्हणजे लोकसंख्येच्या संदर्भामध्ये डिटेल अभ्यास या लोकसंख्या भूगोलामध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर दुसरी शाखा आहे वसाहत भूगोल. आता वसाहत भूगोल म्हणजे काय, याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक ग्रामीण वसाहत आणि 2 शहरी वसाहत. ग्रामीण वसाहतीचे कार्य कोणत्या स्वरूपाचे आहेत, प्राथमिक कार्य कोणत्या स्वरूपाचे आहेत, नागरी वसाहतीची प्राथमिक आणि दुय्यम कार्य कोणती आहेत. तर प्राथमिक कार्य ही ग्रामीण वसाहती जी असते, ग्रामीण जी वसाहत असते, त्या ग्रामीण वसाहतीची प्राथमिक कार्य कोणती, शेती करणे, मासेमारी करणे, लाकूड तोड करणे, कंदमुळे फळे गोळा करणे,
किंवा शेतामध्ये वेगवेगळे पिकं घेणे ही प्राथमिक स्वरूपाची कार्य आहेत. मग ते पोस्ट ऑफिस असेल, दुकानदारी असेल, ग्रामपंचायत असेल, यांच्या मार्फत ग्रामीण भागामध्ये असणारे जे लोक आहेत त्यांच्या गरजा भागवल्या जातात. याला ग्रामीण वसाहत असे म्हणतात. अशा प्रकारचा सगळा अभ्यास याच्यामध्ये होतो. तिसरा जो घटक आहे तो म्हणजे राजकीय भूगोल, म्हणजे आर्थिक भूगोल, सामाजिक भूगोल आणि राजकीय भूगोल. राजकीय भूगोल याचा अर्थ राजकीय दृष्टिकोनातून एखाद्या प्रदेशाचा अभ्यास करायचा. उदाहरणार्थ महाराष्ट्राचा आपण अभ्यास करायला गेलो तर त्याच्यामध्ये राजकीय जे धोरण आहे ते अनुकूल स्वरूपाचं आहे आणि म्हणून उत्तर भारतातील बरेचसे लोक महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबईमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने येतात आणि ते तिथंच राहण्याचा प्रयत्न करत राहतात. म्हणजे दुसऱ्या भागातून येणाऱ्या लोकांच्या साठीचं जे धोरण आहे हे धोरण महाराष्ट्राचं हे अनुकूल स्वरूपाचं असलेलं दिसून येतं. म्हणजेच एखाद्या राज्याच्या भूपृष्ठ नैसर्गिकरित्या किती विपुल प्रमाणात आहे, तो संपन्नशील आहे का, तिथं पाऊस पाण्याचे प्रकार कसे आहेत किंवा जमीन कशा स्वरूपाची आहे, निसर्गता कशी आहे, निसर्गाने किती भरभरून दिलेला आहे, याच्यावरती त्या राज्याचा विकास हा अवलंबून असतो. अशा अनेक घटकांचा अभ्यास ह्या राजकीय भूगोलामध्ये होताना दिसतो. त्याच्यानंतर चौथी शाखा आहे लष्करी भूगोल, ह्याला मिलिटरी जिओग्राफी असं म्हणतो. ह्या लष्करी भूगोलामध्ये लष्करी काही शाळा असतात, महाविद्यालय असतात, याच्यातून लष्कराला जे ट्रेनिंग दिलं जातं, प्रशिक्षण दिलं जातं, त्याचा अभ्यास याच्यामध्ये होतो. सर्वसाधारणपणे ते प्रशिक्षण असेल, ते प्रशिक्षण मग जलप्रणालीचं असेल, नद्या नाल्यांचं असेल, भूपृष्ठाचं असेल, पर्वत पठारांचं, मैदानांचं असेल, ऋतुमानाचं असेल, कधी युद्ध करायचं असतं, कधी माघार घ्यायची असते, ऋतुमानानुसार निसर्गाचं जे स्वरूप आहे ते कसं बदलत जातं, या सर्व नैसर्गिक घटकांचा विचार करून युद्धाचे प्लॅन्स जे असतात ते आखले जातात आणि अशा प्रकारचा अभ्यास या लष्करी भूगोल शाखेमध्ये होतो. त्याच्यानंतर ऐतिहासिक भूगोल, म्हणजे कालप्रवाहामध्ये मागे जाऊन ऐतिहासिक घटकांच्या वरती भौगोलिक घटकांचा काय प्रभाव पडलेला आहे याचा अभ्यास हे ऐतिहासिक भूगोल करत राहतं. म्हणजे उदाहरणार्थ किल्ले असतील, राजवाडे असतील, युद्धभूमी असतील, आक्रमण केलेले प्रदेश असतील, की पूर्वीच्या काळामध्ये तिथल्या राजाने, महाराजाने तिथल्या प्रजेचं संरक्षण करण्यासाठी परकीय आक्रमण कशी थोपवून धरली, इथल्या रयतेचं किंवा इथल्या लोकांचं संरक्षण कसं केलं, अशा प्रकारचा अभ्यास जो आहे तो ऐतिहासिक भूगोलामध्ये केला जातो. 6वी जी शाखा आहे ती शाखा म्हणजे पर्यटन भूगोल. आता पर्यटन भूगोल म्हणजे काय, तर परदेशी माणसाचे एखाद्या देशात वा प्रदेशात येणं, आगमन करणं, भ्रमंती करणं, त्याच्यातून त्याला तो आनंद मिळाला पाहिजे याच्यासाठी तो भ्रमंती करत राहतो आणि या भ्रमंतीच्या त्याच्या प्रक्रियेला पर्यटन असं म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ आनंद उपभोगण्यासाठी माणसं एक भाग सोडून दुसरीकडे जातात, आनंद घेतात आणि ते परत येतात. अशा प्रकारचा पर्यटनाचा अभ्यास याच्यामध्ये होतो. म्हणजे पर्यटन म्हणजे काय, त्याची व्याख्या म्हणजे काय, त्याचं स्वरूप आहे, त्याचं स्कोप आहे, त्याचं महत्व आहे, त्याचं नियोजन आहे, त्याचं संयोजन आहे, धार्मिक पर्यटन, त्याच्यानंतर राजकीय पर्यटन, ऐतिहासिक पर्यटन, सांस्कृतिक पर्यटन, नैसर्गिक पर्यटन, नैसर्गिक घटक सगळे धबधबे असतील, बीचेस असतील, थंड हवामानाची ठिकाणं असतील, जंगलं असतील, असे अनेक जे घटक आहेत, हे घटक जे आहेत या घटकांचा अभ्यास ह्या पर्यटन भूगोलामध्ये होतो. त्यानंतर पुढचा 7वी शाखा आहे ती म्हणजे वर्तन विषयक भूगोल. माणूस वर्तन असंच का करतो, तसंच का करतो, त्याच्या मागं कारण काय असतात, तर त्याच्या मागं कारण आपण जर बघितली तर ते नैसर्गिक असतात. सर्वसाधारणपणे ही कारणं नैसर्गिक स्वरूपाची असलेली दिसून येतात. म्हणजे एखादा भाग जर दुष्काळ असेल तर तिथली माणसं वेगळ्या प्रकारचं वर्तन करतो किंवा सर्वसाधारणपणे उन्हाळ्या ऋतूमध्ये आपला स्वभाव चिडखोर बनतो. म्हणजे असा स्वभाव बनण्यामागं नैसर्गिक कारणं महत्वाची असतात. अशा प्रकारचा जो अभ्यास आहे तो वर्तन विषयक भूगोलामध्ये होतो. आणि शेवटची शाखा आहे गुन्हे विषयक भूगोल, त्याला आपण क्राईम जिओग्राफी असं आपण म्हणतो. माणसं गुन्हे का करतात, चोरी मारामारी का करतात, तर त्याचं वैज्ञानिक कारण काय आहे किंवा त्याचं भौगोलिक नैसर्गिक कारण काय आहे, अशा खोल सखोल भागामध्ये जाऊन संशोधन करून त्याचा अभ्यास केला जातो. उदाहरणार्थ एखादा भाग जर अनेक सुविधापासून दुर्लक्षित असेल किंवा त्या भागामध्ये पाऊस जास्त नसेल, तो भाग आवर्षण प्रदेश असेल, त्या भागामध्ये सधनता नसेल, लोकसंख्या विरळ असेल आणि प्रगतीचं कोणतं साधन नसेल, शेती पिकत नसतील,
तर असा दुष्काळी भागातील लोक आपल्या पोटाची खळगी भागवण्यासाठी किंवा आपलं पोट भागवण्यासाठी, आपल्या अन्न वस्त्र निवारा ह्या गरजा भागवण्यासाठी अन्य मार्गाकडे वळतात किंवा क्राईम करण्याकडे वळतात, गुन्हे करण्याकडे वळतात. असं नैसर्गिक किंवा संशोधनात्मक कारण पुढे आलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अशा प्रकारचा जो अभ्यास आहे, तो अभ्यास गुन्हे विषयक भूगोल या टॉपिकमध्ये, या मुद्द्यामध्ये आपल्याला करता येतो. आता ह्या मानवी भूगोलाच्या ज्या शाखा आहेत, त्या शाखा इथं पूर्ण झालेल्या आहेत. म्हणजे आर्थिक भूगोल, सामाजिक भूगोल, राजकीय भूगोल, लष्करी भूगोल, ऐतिहासिक भूगोल, पर्यटन भूगोल, वर्तनविषयक भूगोल आणि गुन्हेविषयक भूगोल. थोडक्यात भूगोलाच्या शाखा 2 आहेत. एक प्राकृतिक भूगोल, त्याच्या शाखा आपण अगोदर बघितलेल्या आहेत, आणि मानवी भूगोल, त्याच्या शाखा या तासाला आपण बघितल्या आहेत. या शाखा का निर्माण होतात? काळाच्या ओघामध्ये त्या विषयामध्ये अनेक घटकांचं संशोधन होतं, अध्ययन होतं. त्याच्यानंतर त्याचे शोध लागले जातात, त्याचं साहित्य वाढतं, मटेरियल वाढतं, आणि लावलेले शोध, असलेलं जे साहित्य किंवा झालेलं जे संशोधन आहे, हे सर्व संशोधन एकाच शीर्षकाखाली बसवता येणं हे अवघड होऊन जातं. त्यावेळी काळाच्या ओघामध्ये ह्या शाखा वाढत वाढत जातात. भविष्यामध्ये देखील या शाखेच्या आणि उपशाखा होण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि म्हणून अशा प्रकारचा अभ्यास डिटेलमध्ये करणं ही काळाची गरज असलेली आपल्याला पाहायला मिळते. इथं आपण भूगोलाच्या शाखा हा मुद्दा इथं पूर्ण झालेला आहे. काही शंका असेल तर तुम्ही विचारू शकता. काय शंका आहेत का कुणाल? हा, मग थांबूया आपण. हा, उद्या जरा जास्त ना फोन करून जरा ऍड व्हायला सांग जरा. हा, मी तुला लिस्ट पाठवतो. हा, चालेल. ओके ओके, गुड डे.